अवनी मॅम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. मला कशासाठी थँक्यू म्हणताय? मैथिली मॅमना म्हणा. हो त्यांना म्हणणारच आहे. ऍक्च्युली ही नोकरी करायला तुम्ही मला होकार दिलात त्याबद्दल थँक्स. आणि त्यामुळेच आज माझ्या हातात हा चेक आणि ही लक्ष्मी आहे. घरातनं बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच मी असं काहीतरी केलंय. इतकी मोठी अमाऊंट कमवली आहे. सो ही अमाऊंट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. थँक्स फॉर दॅट. अरे मी शोधते त्याला, दिसत नाही. फारच त्रास होतोय त्याला. हाँ मम्मी जी, वो पूरा गर्दन ब्लॉक हो गया उसका. अरे काय सांगतोयस तू? एवढी अवघडली आहे मान? पण आहे कुठे तो? कुठे दिसतच नाही. अरे हे बघ, हा इथे बस. मोहित, ए मोहित. अरे अरे मॅम तुम्ही आला. अरे उठू नकोस, थांब थांब. अरे काय झालंय तुला? दुखतंय का खूप? हो हो हो. आणि मॅम काय सांगू तुम्हाला, म्हणजे सहनही होत नाहीये आणि असं वळून सांगताही येत नाहीये. हो हो, पण मग तू असं का करतोयस? तू जा ना तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. इथे का बसलायस तू? असं कसं आराम करणार मी? बरं वाटतं का ते? तुम्हीच सांगा. नाही, अजून बरीच कामं पडली आहेत. सामान आवरायचंय, कपडे आवरायचे, बॅग भरायची. काय? कुठे जातोयस तू? मी एकटा नाही, आमची ही माझी बायको पण निघणार ना माझ्या बरोबर. म्हणजे आज तिचा पगार झाला की मग आम्ही दोघेही इथून निघणार असं ती म्हणाली. म्हणजे असं आम्हीच ठरवलंय की दुसरीकडे एखादं घर घेऊन भाड्याने राहायचं, असा प्लॅन आहे तिचा, म्हणजे आमचा. मॅम आता तुम्हाला किती दिवस आम्ही असं त्रास देत राहणार आणि इथे राहणार ना. पण ना मला ना काही कळेनासं झालंय. मला ना जाम टेन्शन आलंय मॅम. या अशा अवस्थेत मला साधा ग्लास उचलता येत नाहीये. पण एवढं सगळं सामान, हे शिफ्टिंगचं हे सगळं कसं काय करणार आहे? सगळं काही ते एकट्या स्वीटवर येऊन पडणार. सगळी कामं तिला करायला लागणार आणि याचं मला ना फार वाईट वाटतंय मॅम. मलाही खूप वाईट वाटतंय. म्हणजे तिला दगदग होईल ना. म्हणजे ऑफिसला पण जायचं आणि हे असं सगळं नवीन घराचं सगळं करायचं, म्हणजे काळजी वाटते. आणि त्यात तुम्हाला कशाला त्रास ना? अरे असं काही बोलू नकोस. त्रास वगैरे काही नाहीये मला. मी तिला मुलगी मानलंय ना. ए मोहिता, मुझे बता एग्जैक्टली किधर दुख रहा है? बैठ बैठ बैठ. नहीं सर, असं अरे बैठ बैठ एक मिनट. किधर दुख रहा है तेरे को एग्जैक्टली? मान असते ना, मान. हाँ मान दुखते. अरे एग्जैक्ट पॉइंट बता ना, किधर दुख रहा है? मुझे अपने जिम में ना ये छोटे मोटे स्प्रेन मैंने ही ठीक किए हैं. काय करता सर? एक मिनट. तुम्ही त्रास कशाला करून घेता सर? ये इधर दुख रहा है? हो सर, मान दुखते. इधर दुख रहा है? हाँ हो हो. हाँ बस बस, रिलैक्स हो रिलैक्स हो. एकदम रिलैक्स. डीप ब्रीथ कर. हाँ रिलैक्स. एक मिनट. हाँ रिलैक्स. 1 2 3. अरे अरे रॉकी, काय झालं? अरे मोहित, अरे मम्मी जी, मुझे लगा ठीक हो जाएगा पर वो और टूट गया. सॉरी. हाँ अरे केवढा कळवळला तो. ए मोहित, बरा आहेस ना? मोडली. थांब, मी जरा गरम लाटणं आणते आणि ते फिरवून बघू का? नाही 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 नको. बरं बरं, मग तू जरा टेकून बस, टेकून बस. हा आता खरंच मान मोडली. नलू मावशी, हे बघ सगळं सामान आणलंय बघ किराणाचं. अरे थँक्यू. अरे अरे काय आहे? भाऊजी, सुमन. हा वहिनी. हे बघ. अरे ओम, हे काय आहे? अरे यादी दिली होती तेवढंच आणलेस की अख्खं दुकान खरेदी करून आलायस?
तू यादी दिली होतीस तितकंच आणलंय, पण 1-2 गोष्टी जरा एक्स्ट्रा दिसल्या म्हणून त्या पण आणल्या. हे बघ. अरे बाळा, पण कशाला उगाच वायफळ खर्च? वायफळ खर्च नाही ग. एवढं सामान कोणी आणलं? अरे तुझ्या लाडक्या ओम दादाने. हे काय क्रीम बिस्किट? शिन्या, हात नको लावूस. हो. हे तुझ्यासाठीच आहे. हा, आता का माझ्यासाठीच आहे. अजून काय काय आणलंय बघू. तांदूळ, डाळ, साखर, पोहे असं सगळंच आणलंय. पिठं आहेत वेगवेगळी. अरे ओम दादा, केवढं सामान आणलंस? अरे आता मला मावशीने लिस्ट करून दिली. मी म्हटलं चला घेऊन येतो. अरे पण आज पगार झाला ना माझा, म्हणून मी थोडं थोडं सगळं सामान आणलंय. हा, हे मावशी, हे बघ. हे काय आहे रे? हे चॉपर आहे. म्हणजे आता गाजर, कांदा अशा भाज्या असतात ना, त्या चिरण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. काय करायचं, गाजर किंवा कांदा सोलायचा, ओके, त्याचे 4 बारीक तुकडे करायचे आणि ते 4 तुकडे याच्यात घालायचे. आणि ही जी मागची दोरी आहे ना, ही बही, ही ओढली अशी एक 4-5 वेळा ओढायची की त्याचे आतमध्ये बारीक बारीक तुकडे होतात. फार वेळ वाचतो याने. अय्यो वहिनी, काय काय निघतं ना हो आजकाल. छान आहे ना? बघ ना. नको वहिनी, असू दे. काकी, घाबरू नकोस, शिकून घे. नाही म्हणजे हो, आधी वहिनींना वापरू दे, मी शिकेन हळूहळू. ओके. हे ओम दादा, हे काय आहे जड एकदम? अरे हा, ते दे इकडे, दे इकडे, सरक इकडे. काका, हा तुमच्यासाठी टूल बॉक्स. अरे ओम, कशाला हे? काका, तू इलेक्ट्रिशियनचं काम करतोस ना, आता खूप वर्ष झाली तू ती सेम टूल्स वापरतोयस. ती सेफ नाही आहेत. सो दिस इज समथिंग न्यू फॉर यू. हो म्हणजे आता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी शेजारी पाजारी जायलाच नको. तू गप ग. काही बोलते, काही बोलत असते. मी ठेवून येते. अरे हा, एक मिनिट. दादा, तुमच्यासाठी तू पुस्तकं आणली आहेत 2. हे बघा, मनशांतीचे रहस्य. अरे वा, नक्की वाचेन मी. तुम्हाला आवडेल. लग्न झाल्यापासून मला घरी काहीच मदत नाही करता आली. आज निदान हे महिन्याभराचं सामान तरी देते. तेवढा चिन्यावरचा भार हलका होईल. बरं नलू मावशी, एकदा सगळं बघ नीट चेक करून. हा, नसेल काही तर मला सांग परत. अरे नाही नाही, हे सामान भरपूर आहे. केवढं आणलंयस तू? ओम, उरलेले पैसे ना जरा सांभाळून वापर. आणि काही लागलं तर मी आहे, मी आणीन. हो ऑफकोर्स, ते तर आहेच आहे. आता तूही कमवतोयस चिन्या, त्यामुळे तू सुद्धा आणि मी सुद्धा सगळ्यांची काळजी घ्यायची. नलू मावशी, दादा, काका, हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काही जर लागलं तर आम्हाला सांगायचं. आम्ही सगळ्यांची काळजी घेऊ. आम्ही आहोत ना आता. ते आत जाऊनच करूया ना. चाल. आई, कशी आहेस तू? अशी अचानक कशी आलीस? सगळं ठीक आहे ना? हो एकदम. आई, अगं मी सहज आले भेटायला तुम्हाला सगळ्यांना, असंच अगदीच सहज. बरं झालं आली. मी नाहीतर तुला फोनच करणार होतो. मला खूप आठवण येत होती तुझी. मला पण. हे बघ, पाणी घे थँक्यू. आणि बसून पी. हो. तू आरामात पाणी पी, मी दोघांसाठी चहा टाकते. हा, अहो तुम्ही घेणार का? हो हो, चालेल ना. मला पण. हो तुला. असं बाळा. हो दादा, कसे आहात? छान. आता वाचन करणार आहे मी. अगं ओमकारने पुस्तक आणलीत माझ्यासाठी. वा,
मस्त. हे स्वीटू, ओमचा पगार झालाय. केवढं सामान घेऊन आलाय बघ. माझ्यासाठी टूलकिट घेऊन आलाय, टूलकिट. आणि हे बघ, भाज्या कापायचं यंत्र आणलं ओमने. वा, मस्त आहे. मी आलोच. तुझी नोकरी कशी सुरू आहे आता? छान. मोहितराव आणि तुझं सगळं नीट आहे ना? सगळं नीट आहे दादा, तुम्ही नका काळजी करू. आणि मी खरंच अगदी सहज आले होते भेटायला. तुमची आठवण आली मला. तुझी आठवण आम्हाला नेहमीच येते. पण कळत नाही ना की तुझं आणि मोहितरावांचं कसं चाललंय ते. पण आता पाहिलं ना, मजेत आहे मी. आता काळजी करायची नाही. आता वाचन करायचं, छान आराम करायचा आणि जसं तुम्हाला राहावंसं वाटतंय ना तसं राहायचं. दादा, अजिबात काळजी करायची नाही. सगळं छान होणार आहे. ओम दादा, तू का बाहेर आला? चल ना. अरे चिन्या, आतमध्ये स्वीटू आली आहे ना, सो मी जर आत आलो तर तिलाही ऑकवर्ड होईल, मलाही. आणि प्लस तिला तिच्या घरच्यांशी बोलायचं असेल ना. सो अरे पण तू पण घरचाच आहेस ना ओम दादा. चल चल चल. तुमच्यासाठी, तिच्यासाठी नाही. तू का थांबलायस इथे? तुझा आतमध्ये जा पटकन. अरे पण पण नाही, बीड नाही, जा पटकन. शी इज वेटिंग फॉर यू. जा. गो टॉक टू हर. रॉकी दादा बरोबर बोलत होता. स्वीटूचं लग्न जरी झालं असलं तरी ओम दादा आणि स्वीटू एकमेकांचा किती विचार करतात. दोघं एकत्र यायला पाहिजे यार. चला. आई, काय ग? येते. काय? हो, बाय दादा. अगं नाही नाही, थांब. आत्ता आलीस आणि लगेच निघालीस. जेवून तर जा. अगं नाही नाही, जेवत नाही. शकू मावशी वाट बघत असतील ना. मी असले की मग आम्ही एकत्र जेवतो, नाही तर काय त्या एकट्याच असतात म्हणून. हो का? नाही नाही, मग उशीर करू नकोस. हा, वेळेत जाणे तर उगीच तिला टेन्शन यायचं. हो काका, येते. सुमन, हा, बाय. काळजी घे बाळा. सांभाळून जा. हो हो. आणि हे बघ, दगदग करू नकोस. आठवण आली तर फोन कर आणि येशील ना तर राहायला ये. हा, हो नक्की येते. सांभाळून जा. हो हो. हे काय निघाली? अरे हो, शकू मावशी वाट बघत असतील ना म्हणून. सगळे बाहेर असताना सामानाच्या पिशव्या कशा घेऊ? अगं जा, उशीर होईल ना. हो हो. बाय. चल आपण जाऊ. नलू, काय हो? हे काय स्वीटू पर्स इथेच विसरून गेली. अय्या, मी. थांब थांब, मी जाऊन देऊन येतो. अरे देवा, कमाल झाली या पोरीची. बघा. पर्स विसरून गेली म्हणजे खरंच कमाल आहे. स्वीटू, स्वीटू. अवनी. अवनी, तू ह्या ज्या बॅग्स आणल्यास एवढ्या, त्याच्यामध्ये आय एम गेसिंग ह्याच्यात
किराणा मालाचं सामान आहे. तू आत का नाही दिलंस? बाहेर का ठेवून गेलीस? कारण आता या सामानाची कोणाला गरज नाहीये. तुम्ही आधीच सगळं आणून ठेवलं ना मिस्टर ओम खानविलकर. मी हे घरी नाही. मी मुद्दामून नाही केलंय. मी गेला 1.5 महिना इथे राहतोय. कोणाला काय हवंय काय नकोय हे बघतोय. त्यामुळे आज मी नलू मावशीकडनं लिस्ट करून घेतली आणि सगळं सामान घेऊन आलो. कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता माझा. बरं. आणि माझ्याकडे बॅग्स दे, मी नेतो. का? आतमध्ये ठेवतो ना. काहीच गरज नाहीये. तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबामधला दुवा बनायचा प्रयत्न करताय का? कारण त्याची काही गरज नाही आता मिस्टर ओम खानविलकर. तुम्हाला मी आज नाही ओळखत. तुम्ही कसे आहात काय आहात हे मला तर चांगलंच माहिती आहे आता. त्यामुळे मोठेपणाचा आव माझ्या समोर नका आणू प्लीज. आणि एक लक्षात ठेव, तुमच्यामुळे माझं कुटुंब माझ्यापासून लांब गेलंय. तुमच्यामुळे खूप काही बदललंय तुमच्यामुळे. त्यामुळे तुम्ही यात न पडलेलंच बरं. माझ्या घरच्यांना काय हवंय काय नकोय हे मी बघेन. माझं लक्ष आहे त्यांच्याकडे. कोणा बाहेरच्यानी यात पडण्याची गरज नाहीये. माझ्या घरच्यांना काय हवंय काय नकोय ते मी बघेन. माझं व्यवस्थित लक्ष आहे त्या सगळ्याकडे. तुम्ही यात पडायची काही गरज नाहीये, कळलं? स्वीटू, ए स्वीटू, स्वीटू, ही पर्स तुझी राहिली होती. हा, घाईघाईत निघाले म्हणून राहिलं. या हातात येते. स्वीटू, इतका त्रास स्वतःला नको करून घेऊस. तुला त्रास होऊ नये ना म्हणून त्यांची धडपड चालली आहे. ओमकार जे काही करतायत ना ते माझ्यासाठी हा विषय संपलाय दादा. विषय संपला असताना तर इतका त्रास नसता झाला स्वीटू. तुला जे वाटतंय ना ते साहजिक आहे, स्वाभाविक आहे. तुमच्या एकमेकांविषयीच्या ज्या भावना आहेत ना ते इतक्या सहजासहजी नाही पुसता येत. 1.5 वर्षाचा सहवास, एकमेकांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण स्वीटू त्या विसरायच्या म्हटलं ना तरी नाही विसरता येणार. ते संपलंय दादा. आता तुटलंय. आता तुटलं ना तरी मागे काहीतरी उरतच. आणि जे उरलंय ना ते धड स्वीकारता येत नाही आणि धड झिडकारता येत नाही. म्हणून तुला हा त्रास होतो. जे उरलंय त्याला माझ्या लेखी झिडकारण्या इतकीही किंमत नाहीये दादा. मुळात माझ्यासाठी मागे काही उरलंच नाहीये. माझ्याकडे बघा, मी खुश आहे. मी आयुष्यात खूप पुढे निघून आले आणि आता मला मागे वळून बघायची इच्छा नाहीये दादा. तुम्ही माझी काळजी नका करू. मी खुश आहे. काळजी घ्या. येते. हिला सगळं खरं सांगून टाकू का मी?